पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही आमच्या आयुष्यातून निघून जा। तुम्ही नका भेटू, आम्हाला फोन नका करू आणि वाड्यावर तर अजिबात येऊ नका प्लीज। ती मला आजोबांच्या मनातलं सांगणार आहे जे तुला नकोय। इनफॅक्ट तुला आगीची भीती का वाटते हे आजोबा सांगणार आहेत तिला। नंदा, नंदा कोणीतरी आहे जे माझ्या नावाने मला बांधायचा प्रयत्न करतंय। बाबा ती चांगली मुलगी नाहीये, मी चुकीच्या मुलीशी मैत्री केली। तू म्हणत होतास तेच करेक्ट होतं। तिचं माझ्याशी मैत्री करण्यामागचं मोटिव्ह वेगळं होतं। कदाचित तिचं आजोबांकडे काहीतरी काम होतं, कारण तिला कळलं होतं मला आजोबांच्या मनातलं ओळखणारं कोणीतरी हवंय, म्हणून तिने माझ्याशी मैत्री केली असणार। तिने मला माझ्या मनातलं ओळखून दाखवलं। मग सांग मी आता मनात काय म्हणते? मी काहीच नाही बोलत आता, मनात पण मी काहीच नाही बोलत आता, मनात पण। ती काजव्यांशी बोलली, ए माया डावीकडे जा, आता जरा मागे फिर, वर जा, गोल गोल फिर, शाबास। जेणेकरून माझा तिच्यावर विश्वास बसेल की ती आजोबांच्या मनातलं ओळखू शकते। ही माणसं सगळी अशीच असतात, मी तुला पहिल्यापासून सांगत होतो। ते आपला विश्वास संपादन करतात आणि मग चोऱ्या करतात। ती माझ्याबरोबर वाड्यात आली, ती इथे राहिली, पण चोरी नाही केली तिने। तिला काय दिलं की ती नाही म्हणायची, पण एक होतं, ती सतत आजोबांच्या खोलीत जायचं असं म्हणायची। त्यांना एकट्यात गाठण्याचा प्रयत्न करायची, का ते माहित नाही। तिने आजोबांना हार्म केलं तर? बाबा चल, तू तिला पकडूया, चल। हो तू शांत हो आधी, चल चल। नाना, नाना आजोबा कुठे आहेत? म्हणजे ती तुझी मैत्रीण आता इकडे येणार नाही। तिला कळलंय आपण तिच्या मागावर आहोत। ती परत नक्की काहीतरी करायचा प्रयत्न करेल। प्लीज सावध राहा आणि मला न सांगता काहीही इकडे तिकडे करू नकोस प्लीज। हो बाबा। दुष्टग्रह रक्षणाय विध्वंसकाय दुष्टग्रह रक्षणाय विध्वंसकाय सर्वभूतमंडल प्रेतमंडल रक्षकाय नमः। नाना, नाना तर समोर आहेत। मग मला जखडून ठेवणारे मंत्र कोण म्हणतंय? नाही, काहीही झालं तरी माझा बदला पूर्ण केल्याशिवाय मी या चंद्रविलास मधून जाणार नाहीये। शक्ती संपली तुझी, आता तू सुद्धा संपशील। अहित प्रेत पिशाच बंधक, दुष्टात्मा संहारक, विघ्न कार्यावरोधक विसवलाय नमः।
मी नक्की परत येते चंद्रविलास. मी येणार आणि तू मला अडवू शकणार नाहीस. आता या वेळेला कोण आलं असेल? शरूची ती मैत्रीण तर नाही ना? तुम्ही इथे? हो, यावंच लागलं. कारण विभावरीने मला सांगितलं तुमचा आमच्यावरती संशय आहे की आम्ही काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय म्हणून, आणि त्यासाठी तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्येही येऊन गेलात. म्हणून म्हटलं प्रत्यक्ष येऊन भेटावं तुम्हाला. आत येऊ? म्हणजे आलं तर चालेल ना? या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच असेल ना, माझ्या मुलीमध्ये वेडेपणाची लक्षणं दिसत आहेत त्यांना. आता तुम्ही मला सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवा माझ्या मुलीमध्ये काय वेडेपणाची लक्षणं दिसत आहेत. मी तेच एक्सप्लेन करायला आलोय, पण त्याआधी जो तुमचा गैरसमज झालाय. नाही, माझा गैरसमज आज दूर होणारच आहे. पण शर्वरीच्या मैत्रिणीचं आणि तुमचं जर का काही कनेक्शन निघालं ना, तर तुम्ही गजाड जाणार आहात. हे बघा, कायदा मलाही कळतो. मेडिकल फ्रॉडसाठी किती शिक्षा असते ते मलाही माहिती. नाही, मेडिकल फ्रॉडसाठी नाही, अटेम्प्ट टू मर्डरसाठी. काय? तिच्या मैत्रिणीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. शर्वरी बरी आहे ना? काही झालं नाही ना तिला? नाही, कसं होईल तिला? तुम्ही तिला धागे दोरे दिले होते ना. श्रद्धेची चेष्टा करू नका महाजन. आणि तुमचा राग आमच्यावर आहे ना, तर मग आता होऊनच जाऊ दे. बोलवा तुम्ही पोलिसांना, काय व्हायचं ते होऊ दे, खरं खोटं होऊन जाऊ दे. शर्वरी बेटा, तू कशी आहेस? थांबा, तिच्याशी नाही माझ्याशी बोला. बघितलं डॉक्टर, हे असं संशयाच्या भूतानं पछाडलंय यांना. आणि कोणाच्या सांगण्यावरून? तर शशिकांत घोलपांच्या सांगण्यावरून. हो, करेक्ट आहे. तुमच्या दोघांचं पटत नाही सध्या, मला माहितीये ना. एक मिनिट महाजन. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकार नाहीये तुम्हाला. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आली आहे मी इथे, आणि ते पण शेवटचं. आणि मला अजून एक सांगायचं, आम्हाला जर कटच करायचा असता ना, तर शर्वरी एकटी जेव्हा इथे आली होती ना, तेव्हाच केला असता. तुमचं हे जे काही संशयाचं भूत आहे ना, त्याच्यावर उपाय करा. खरं तर एखादं श्रद्धास्थान शोधा तुम्ही आयुष्यात, म्हणजे हे संशयाचं भूत उतरायला मदत होईल. निघते मी. आणि हो, ते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलीत ना की हजर होईन मी. हा, ओके, थँक्स. हा, या बाईंच्या कॉन्फिडन्सची मला कमालच वाटते, आणि तुमच्या धैर्याची पण. शर्वरीच्या मैत्रिणीचं आणि तुमच्या दोघांचं जे काही कनेक्शन आहे ना, ते जगासमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही आता. खरं तुम्हाला लवकरच कळो हीच सदिच्छा. मी आणि विभावरी भुलगावातच आहोत. तुम्हाला कशासाठीही आमची गरज लागली तर प्लीज कळवा. आणि हो, ती मुलगी सापडली तर नक्की कळवा आम्हाला. येतो. आज तर ती सापडल्याशिवाय राहणार नाही. तिचं जे काम होतं वाड्यात ते पूर्ण झालेलं नाही अजून, त्यामुळे ती परत येणार. सगळं अर्धवट राहिलं. पुन्हा एकदा मी अपयशी ठरलो. पण मला विश्वास आहे की तू परत येशील. नंदा, तू परत येशील. नाना,
तुला खरंच असं वाटलं का रे की नंदाला सगळं सांगू शकशील तू? नंदा इथं आले हे ठाऊक होतं मला. मी फक्त योग्य संधीची वाट बघत होतो. तिला निष्प्रभ कसं करता येईल. नाना, तिची पाठवणी केली मी परत. पाठवणी. आता येणार आहे अघोर चंद्रग्रहण. त्या चंद्रग्रहणामुळे माझी शक्ती वाढणार. अनंताचं अर्धवट कुटुंब पूर्ण होणार. अनंता विभाशी लग्न करणार. नाना, या घरात पुन्हा लग्न होणार. लग्न आणि मग ते दाम्पत्य आपल्या 16 वर्षीय पवित्र सुंदर मुलीची आहुती देणार. काय बघण्यासारखं दृश्य असेल ते नाना. आणि मग तुझ्या अनंताचा देह माझा होणार. अनंताच्या देहामध्ये मी प्रवेश करणार. अनंता, कधी ना कधी तुझा खेळ संपणार आहे ना रे. माझी मुलंच तो संपवतील. नंदा वाचली हे मला माहितीये. ती परत येणार आहे. तिच्या भावासाठी ती परत येणार आहे. नियतीच तिला परत आणेल. नाना, जी नियती माझ्यावर इतकी वर्ष मात करू शकली नाही ती आता त्या या कश्चित पोळीच्या मदतीनं करू शकेल असं वाटतं का तुला? तू अजूनही माझ्या शक्तीवर अविश्वास का दाखवतोस रे नाना? नंदाला माझ्या शक्तीचा पुरेपूर अनुभव आला आहे नाना. ती आता पुन्हा कधीच येणार नाही. नाना, नंदा पुन्हा एकदा गेली. ती आता पुन्हा कधीही येणार नाही. माझा बदला अपूर्ण राहिला. मी माझं काम नाही पूर्ण करू शकले. मी हारले. ज्याला मारायचं होतं तो नाही मेला आणि बिचारी शर्वरी, तिचा जीवही गेला असेल एव्हाना. मला माफ कर अंतू, मला माफ कर. तुझी मुलगी खरंच गुणी मुलगी होती रे. मी कितीदा तिला खोटं बोलायला भाग पाडलं, पण ती प्रत्येक वेळेस तुझा विचार करायची. तुला काय वाटेल हा विचार पहिले असायचा तिच्या डोक्यात. तिला तू आणि नाना दोघे हवे. तिची द्विधा मनस्थिती झाली रे. अशा वेळेस मी तिचा फायदा घेतला आणि माझ्या कामासाठी तिचं सावज बनवलं. तिच्या पायावर पाऊल ठेवून या वाड्यात आली. मी माझा स्वार्थ साधण्यासाठी तुझ्या मुलीचा वापर केला अंतू. मी वाईट नाहीये रे अंतू.
आरोपी ठरले. तुझ्या मुलीच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरले. नानांचा बदला घेण्यासाठी मी एवढं सगळं केलं. पण कुठल्या तरी दुसऱ्याच शक्तीने मला रोखलं. ती शक्ती खूप प्रखर आणि दाहक होती. मी नाही लढू शकले तिच्याशी. तिला हरवणं खूप कठीण आहे. माझ्या हरण्यावर अश्रू ढळायला आलीस ना, की मला प्रोत्साहन द्यायला आलीस. मी पुन्हा वाड्यात जाऊ शकते. मी जाऊ शकते चंद्रविलास मध्ये. सांग, मला नवा मार्ग सांग. आज तुला कळेल ती कोण आहे. तू काळजी करू नकोस, झोप तू. शर्वरी, मी काही झालं तरी आज झोपणार नाहीये. काय तो आज सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ते रेकॉर्डिंग होतंय, मला नक्की खात्री आहे ती आज येणार आणि ती काय करते हे आज रेकॉर्ड होणार आहे. आणि हे रेकॉर्ड झालं की आपण या सगळ्या प्लॅनमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. ज्यांनी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, त्यांना मी सोडणार नाही आहे. बघ तू, हे सगळं माझ्यामुळे होतंय, मला माहिती आहे. माझ्यामुळे तुला त्रास होतोय. आय एम फिलिंग गिल्टी. माझ्यामुळेच तुझं आणि विभा सिस्टरचं भांडण झालं, डॉक्टरांची तुझं भांडण झालं. पण खरं सांगू, मला नाही वाटत या सगळ्याशी त्यांचा काही संबंध असेल. तू ओव्हरथिंक करतोस. बच्चा, तू आता जास्त ओव्हरथिंक करू नकोस. बाबा आहे की नाही, बाबा सगळं नीट करणार आहे. यू बिलीव्ह बाबा, यू ट्रस्ट बाबा. ओके, झोप झोप. गुड नाईट. माझी मुलगी खोटं बोलणार नाही, पण तू जी कोणी आहेस, तुझा सोक्षमोक्ष लावेन मी. मी वाड्यात कशी जाऊ सांगा ना मला. तुमच्याकडे जो कोणता मार्ग असेल, मी वाटतंय ते करायला तयार आहे. पण मला वाड्यात जायचंय. सांगा ना, कशी जाऊ वाड्यात. अशी अवतीभवती फिरू नका, मला मार्ग सांगा. या वाड्यात जी कोणी दुष्टशक्ती आहे तिने तुझी ऊर्जा शोषून घेतली. पण तू एकटी गेलीस तरी त्या दुष्टशक्तीला किती त्रास झाला. मग विचार कर, आम्ही सगळ्यांनी आमची शक्ती तुला दिली तर तुला काहीच अशक्य नसेल. तुझी ऊर्जा, तुझं बळ वाढेल आणि तू यशस्वी होशील. नानांना मारून तुझा बदला पूर्ण करू शकशील. आपल्यापैकी कोणीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडू दे. नंदा, आम्ही सगळ्याजणी आमची शक्ती एकवटून तुला बहाल करतोय.